बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा जनता हायस्कूल इथं लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्तानं वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री प्रायमरी व प्रायमरी सीबीएसई स्कूल सिंदखेडा इथं भारत स्वातंत्र्य लढ्यातील जहाल मतवादी नेते लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्तानं शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य एस पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। यावेळी पर्यवेक्षक बीजे पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस जाधव, एस पाटील व DH सोनवणे तसेच उपशिक्षिका NJ देसले, वरिष्ठ लिपिक किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धेत पहिली ते चौथी बालगटातून प्रथम केतन परदेशी, द्वितीय वेदांत सूर्यवंशी तर तृतीय कामरान तांबोळी यांना, तर पाचवी या स्वतंत्र गटातून प्रथम हर्षद शेख, द्वितीय प्रथमेश एकनाथ सोनवणे, तृतीय खुशी मनोहर सिसोदे यांना, तर 6वी ते 8वीच्या मध्यम गटातून प्रथम कृष्णा ललित चांभार, द्वितीय प्रशांत प्रकाश चौधरी तर तृतीय निशा अविनाश पाटील तसेच 9वी व 10वीच्या मोठ्या गटातून प्रथम हर्षाली प्रवीण माळी, द्वितीय मेघा नरेंद्र भावसार यांनी अनुक्रमे यश संपादन केले। सदर स्पर्धेत AT पाटील, VH पाटील, आर्य पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे। सदर स्पर्धेचं आयोजन महापुरुष समिती प्रमुख उपशिक्षिका JS निकम व PU पाटील यांनी केले। तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उत्सव समिती प्रमुख SA पाटील यांनी केले, तर मान्यवरांचा आभार JD बोरसे यांनी मानले। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।